महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, संविधानकर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी आमच्या धमन्यांमध्ये संघर्ष करायला शिकवलं, मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। आणि आज माझं भाग्य की भगवान महावीर जन्मकल्याण सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील काही प्रमुख वक्त्यांना, त्यांनी विचारवंतांना असं म्हटलं आहे, मी स्वतःला विचारवंत वगैरे समजत नाही, पण विचार ग्रहण करणारा माणूस नक्कीच आहे। आणि गेले 2 दिवस काही वक्ते इथे येऊन गेले। महावीर जयंतीच्या निमित्ताने पहिल्यांदा एक सांगेन, आज काय झालं आहे की मला अशा दिवशी तुम्ही बोलवलं की हनुमानाचा जन्मोत्सव आहे, सगळे हनुमान बाहेर आहेत, आणि मला कळलं, मी विचारलं सर सुराडांना कोण कोण होतं, काल हॉल भरला होता, म्हटलं आमच्याकडे हॉल का रोडवला, थोडे ते हनुमान जयंती आज, मग कोणी हनुमान जयंती म्हणतं, कोणी हनुमान खरं तर जन्मोत्सवच म्हटला पाहिजे, कारण तो अजरामर आहे। आणि म्हणून हे कार्यक्रम 28 वर्ष कोणी निंदा कोणी वंदा, आमचा आपला धंदा आज चालू ठेवणारे सन्माननीय सोहनलालजी भंडारी, सुभाष नार, सपना बामकार, सर्व संचालक मंडळ, सुनील बुरड, गौतम सुरणाजी, अशोक साकलाजी, लोडावत, आशिष भन्साळी, आणि ज्यांच्या आग्रहामुळे खरं तर आज आलो ते माननीय बबनरावजी गोलब। मला अचानक फोन केला, भाई एक व्याख्यान आहे 12 तारखेला, म्हटलं नाशिकला आहे। मी सहज लक्षात घेतलं की लोकसभेचं अधिवेशन संपणार आहे आणि असलं तरी शनिवार आहे, माझ्या काय लक्षात हनुमान जन्मोत्सवामध्ये काही नव्हता, मी हो म्हणालो। आता हो म्हटल्यानंतर काय करणार, आणि म्हणून मग शेवटी शिवसैनिक वंदनीय शिवसेना प्रमुखांचा संस्कार, एकदा शब्द दिला की प्राण जाय पर वचन न जाय, त्याप्रमाणे आज तुमच्याकडे आलो, खास करून त्या आग्रहानुसार। आणि उत्सव असताना सुद्धा माझा मतदार, मी खरं तर दिल्लीहून आलो आहे बरं का, मुंबईवरून नाही आलो, आता मी दिल्लीवरून आलो, काल माझी एस्टिमेट कमिटीची मीटिंग होती, आणि म्हणून या बैठकीला उपस्थित गोलमसाहेब, बडगुजर, दत्ता गायकवाड, व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी, आमचा DG सूर्यवंशी उपस्थित, खरं तर तुम्हा सर्वांना धन्यवाद दिले पाहिजेत। मोजक्या संख्येनं का असे ना, पण लोकशाहीबद्दल चिंता असलेली माणसं खाली बसली आहेत, आणि तुमचंसुद्धा मनापासून स्वागत करतो, कारण खरंच हा विषय वेगळा आहे। महावीरांनी तर आणखीन वेगळंच सांगितलं होतं, महावीरांनी पंचसूत्री दिली होती तुम्हाला, सत्य, अहिंसा, अस्तेय म्हणजे चोरी करू नये, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य, यातलं कोण काय काय करतं ते ठरवून टाका तुम्ही आता। पण मग या सगळ्या विचारांना धरून जसं कोणी वागत नाही तसंच आमच्या संविधानाला धरून कोणी वागत नाही आहे। भारताची लोकशाही म्हणजे काय, तिचं भवितव्य का चिंता वाटते आम्हाला, चिंता करण्यासारखं कारण आहे का, असलंच तर त्याचं कारण काय कारण आहेत। मी खूप विचार करतोय, हा विषय मला का दिला, म्हटलं लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे मी, आणि ती लोकशाही जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं 26 जानेवारी 1950, त्याच्या आदल्या दिवशी 25 जानेवारी त्यांनी एक भाषण केलं होतं, आणि त्या भाषणात ते असे म्हणाले होते, हे संविधान राबवणारी जी माणसं आहेत ती प्रामाणिक निघाली तर हे संविधान उत्तम असेल, पण ती जर प्रामाणिक निघाली नाही तर संविधानाशी बेईमानी होईल, लोकशाहीची सुद्धा बेईमानी होईल। नेमकं काय घडतंय पहा, मी 2014ला पहिल्यांदा खासदार झालो, युतीचा खासदार होतो बरं, 3दा निवडून आलो, तेव्हा 2 वेळा युतीचा म्हणून आलो गौतमजी, 3ऱ्या वेळेला मी वेगळा आलो आहे, ती लोकशाही। आणि पण एक सांगण्याचं कारण असं की ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आम्ही मागे येऊन पाहतो, 2014ला मी सभागृहात पाऊल ठेवलं, एक गिरणगावातला छोटा कार्यकर्ता, सुदैवाने नाशिककर ओळखत होते, कारण 1992 ते 2005 इतके वर्ष मी नाशिकमध्ये प्रभारी म्हणून काम करत होतो, आणि तेव्हा सभागृहात गेलो, मी क्षणभर उभा राहिलो, आणि डावीकडे जेव्हा ट्रेजरी बेंच ज्याला म्हणतो, सत्ता पक्ष बसतो, तेव्हा तर आम्ही प्रचंड
मताधिक्याने आलो होतो. जेमतेम 44 काँग्रेसचे खासदार होते. मग मी विचार केला, इथे नेहरू बसले होते, इथे अटल बिहारी वाजपेयी बसले, इथे दिग्गज माणसं बसली, आणि ती त्याची सुद्धा कशी ऐकत होती. अगदी लालू प्रसाद यादवांसारख्यांचं सुद्धा भाषण. कारण जुन्या क्लिप बघा, तुम्हाला जर मधु दंडवते बोलणार असतील, शरद पवार साहेब बोलणार आहेत, आणखी कोणी बोलणार आहे, तर सभागृह तुडुंब भरलेलं असायचं आणि कान टावकारून ऐकायचे. अर्थात प्रसिद्धी माध्यमं तेव्हा वेगळी होती. जेमतेम वर्तमानपत्र किंवा रेडिओवरच्या बातम्या, दूरदर्शन नव्हतं. दूरदर्शन आलं आणि मग जी क्रांती झालेली आहे समाज माध्यमांमध्ये, त्यानंतर खरे लोकशाहीचे प्रश्न उभे राहायला लागले, असं माझं मत आहे. कारण जे काही पसरवलं जातं त्याला काउंटरच होत नाही. ते खरं आहे, खोटं आहे, फेक आहे, कोणी बघत नाही. फॉरवर्ड जो आलाय तो पुढे करायचा, फॉरवर्ड करत राहायचं आम्ही. मग स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुलं त्रिसूत्री त्यांनी धरली होती. आणि मग कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायालय आणि पुढे जाऊन माध्यमं. म्हणजे मला दुर्गा भागवतांची आजही आठवण येते. आणीबाणीच्या काळात त्या कशा उतरल्या होत्या, जगदंबेचा अवतार, त्याची भाषणं कशी गाजत होती. म्हणजे लोकशाहीला ज्या पद्धतीने व्यक्त, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं जे म्हटलं जातं, ते काल त्या कामरा का कोण काय गायक त्याच्या गाण्यावर जे काय आकांड तांडव देशभर चाललंय ते पाहिल्यानंतर, अरे मला जेव्हा मुलाखत घेताना विचारलं, मी म्हटलं अरे कमाल झाली तुमची. म्हटलं लोकशाही आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख हे व्यंग चित्रकार होते, जागतिक दर्जाचे होते बरं का. म्हणजे विन्स्टन चर्चिलच्या पुस्तकामध्ये, त्याच्या आत्मचरित्रामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांचं व्यंगचित्र आहे. अनेकांना माहिती नसेल. फ्री प्रेस जर्नलला काढायची त्यावेळेला, ते नंतर नवशक्ती. आणि जेव्हा महाराष्ट्राचं आंदोलन सुरू होतं, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं, तेव्हा मावळा या नात्याने ते व्यंगचित्र काढत होते. ही जी रीड बिटवीन द लाईन्स असं म्हटलं जातं, ती लोकशाही समजली पाहिजे. ती आज समजते का, हा खरा प्रश्न आहे. समजत जीवन में नया लायो रे. मला असं वाटलं की नवीन सरकार आलंय, मोदी साहेब नतमस्तक होऊन सभागृहात आले होते, त्यामुळे लोकशाहीची पूजा होईल. आणि मी तिथं पहिल्या वाक्य असं म्हटलं होतं, तुम्ही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगला स्ट्रेंथन करा. यू मस्ट स्ट्रेंथन दी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. हे माझं मी नंतर केलं, टीका करतो, मी तेव्हा वागणी केली ती. सार्वजनिक उपक्रमांना बळकटी द्या. आजची आपली आर्थिक स्थिती किंवा अर्थकारण मी येतो तेव्हा पहिल्यांदा या विषयावर बघूया आपण की नक्की आम्ही कायदेमंडळात काय करतो. एकदा आकडा आला का रेटून न्यायचं बस. मग कोण परवा करतं कशाची. लोकशाहीची चिंता तेव्हा वाटत राहते सारखी. म्हणजे एक काळ असा होता की रेल्वेचा एखादा अपघात झाला आणि एखादा मृत्यू झाला तर लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला रेल्वे मंत्र्याचा. आता हजारो लोक मरत आहेत आणि छदमीप्रमाणे आमचे मंत्री आमच्या समोर चिड येत नाही समाजाला. पण त्याचं मला आणखीन आश्चर्य वाटतं. छदमीपणाने ते हसत पुढे येतात. रेल्वेचे एवढे अपघात झाल्यानंतर सुद्धा काहीच वाटेनाचं झालं आम्हाला. आणि मग ती नेमकी ती ज्ञानबाची मेख आहे, ती सत्ताधारी पक्षांनी भारतीय जनता पार्टीने ओळखलेली आहे की तुम्ही एकदा मेस्मराईज करून टाकायचं आणि एकदा तुम्हाला गुंगीचं औषध दिलं का तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही. मग तेवढंच सुचत राहतं. कायदे मंडळात आम्ही कायदे करताना जेव्हा मी त्यांना या सार्वजनिक उपक्रमांना ताकद द्या सांगायचं होतं, चुकीचं आहे बागडा म्हणून सांगायचं होतं, माझ्या प्रश्नाला उत्तर देताना सांगायचं होतं. तर त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचा अजेंडा ठरलेला आहे आणि तो अजेंडा तुम्हाला कळणार पण नाही. तो अजेंडा रेटला जातो. जसं कुठलंही आलं का पोलरायझेशन करायचं, फेल्युअर आलं का पोलरायझेशन करायचं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही असं म्हटलं संविधानाला खतरे में आहे. खरंच खतरे में आहे संविधान. कायदे मंडळातला कुठला कायदा असा आहे, आता कालचा वक्फचा कायदा आहे, वक्फचा कायदा गेले सुप्रीम कोर्टात लोक मला अनेकांनी प्रश्न विचारले. म्हणजे आम्ही गेल्या 10-11 वर्षात काय करतो.
म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंपासून अगदी वाजपेयींपर्यंत प्रत्येक पंतप्रधानांनी सार्वजनिक उपक्रम सुरू केले. का केले बरं? इंदिरा गांधींनी खाजगी संस्था होत्या, बँका, इन्शुरन्स कंपन्या, त्यांचं सार्वजनिक क्षेत्रात रूपांतर केलं. का केलं? त्याचं कारण दोन साधी कारण आहेत. एक तर तळागाळात ती सगळी सिस्टीम पोचावी. कारण बँकेचा कसं आहे, खाजगी असला का नफा एवढाच विषय असतो. खाजगी कुठलाही उद्योगधंदा असू द्या, त्याचं पहिलं मोटिव्ह असतं, त्याचं पहिलं उद्दिष्ट असतं नफा. आणि इथं सेवा. नफा आणि सेवामधला फरक लक्षात घ्या. आणि नफेखोरांचं राज्य आहे, सेवेचं राज्य राहिलं नाही ते. म्हणून ती सेवा तळागाळात पोचावी. त्याच्यात पण भ्रष्टाचार झालेच की नाही असं नाही, पण म्हणून त्याचा काय करतात. मूळ उद्देश काय होता की बँक गावागावात जाईल, गोरगरीब गावातील जनतेला त्याची मदत होईल आणि त्यातून एम्प्लॉयमेंट. बँकांच्या तुम्ही शाखांमध्ये जात असाल, ऊस पडलेल्या शाखा आहेत, माणसं नाहीत. आधुनिकीकरण मी AI पर्यंत येणार आहे नंतर. आधुनिकीकरण, ह्या आधुनिकीकरणातनं जेव्हा संकट आला तेव्हा पण प्रचंड आरडाओरडा झाला. आणि मग ह्याच आरडाओरड्यातनं आपल्याला लक्षात आलं पाहिजे कायदे मंडळ काय करते, कोणते कायदे करताय तुम्ही. तुम्ही CAA आणला 2014 ते 19, ठीक आहे. 19ला पुन्हा आम्ही त्यात वाद झालेले, त्या वादाचं वेगळं केव्हा तरी विवरण करायला बोलवा, मग खरं काय ते सांगेन आणि व्हिडिओ क्लिपिंग करून दाखवा. तुम्ही म्हणाल ती शिक्षा, म्हणजे मी असं नाही म्हणत नोटबंदी होने के अगर नहीं हुआ तो मुझे चौराहे पे बुला के शिक्षा दे दो, शासन करो. पण नंतर नाही आले परत का. चौराहे पे बुलाने के लिए भी कोई गया नहीं ना, वो खुद चौराहे पे आए हैं. मिजरेबल फेल्युअर ऑफ द डिसिजन्स. हे बोललं का तुम्ही देशद्रोही, हे तुम्ही पॉइंट आउट केलं का तुम्ही देशद्रोही. कायदे मंडळ आहे आमचं, तुम्ही काय कायदे करता. म्हणजे मग अशी उदाहरण दिलं रेल्वेचं, कुंभमेळा झाला. नाना तुम्ही आमदार तर बोरसे साहेब पण बसलेत. अशी जर दुर्घटना झाली तर लक्षवेधी लागते किंवा ॲडजर्नमेंट मोशन लागतं आणि सभागृहामध्ये चर्चा होते जोरदार. अपघात झाला, माणसं मेली. अगदी मुंबईतली बिल्डिंग कोसळली तर केवढी चर्चा झाली होती माणसं मेल्याबरोबर. एवढी माणसं गायब झाली, तीसच सांगितली त्यांनी. हजारो लोकांची अजून मिळत नाही आहे तिथे कुंभमेळ्यात. टावं फोडला आम्ही, सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे, नाही केली. सगळं जग शांत झाल्यानंतर पंतप्रधान सभागृहात आले आणि कुंभमेळ्याची डोल बजवून निघून गेले. अरे, आणि मग विरोधी पक्ष नेता उभारला, त्याला बोलूही दिलं नाही. द स्टेटमेंट मेड बाय द प्राईम मिनिस्टर कॅनॉट बी क्वेश्चन. अरे, हु इज रेझिंग द क्वेश्चन, डिबेट करा ना. नाही चर्चा करू दिली. लोकशाहीचं भवितव्य काय, या प्रश्नाला अनुसरून ही उदाहरणं तुम्हाला मी देतोय. तुम्ही कसं आहे, सर्वसामान्य माणसांना, म्हणजे मी GST आणण्यापूर्वी एक आठवण करून देतो बरं. अनेक लोकांना हल्ली विस्मरण कधी कधी म्हणायचो आपण की बाबा हे वरदान आहे. GSTला विरोध कोणी केला होता 2014 पूर्वी? GSTला कोणी विरोध केला होता गौतमजी सांगा. हु वॉज द स्टॉन्च ऑपोनंट ऑफ द GST, स्ट्रॉंगेस्ट ऑपोनंट ऑफ द GST कोण होतं? माननीय पंतप्रधान आत्ताचे. GSTला विरोध होता, आधार कार्डला विरोध होता, रुपया गडगडला. तेव्हा मनमोहन सिंगांना काय किती वाईट भाषेत ते बोलले ते बघा. आठवतं तुम्हाला? माणसं विसरतात. 1,500 में बिक गए हम. विसरता कसे? आणि मग माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधी सारखाच वाटत काय चाललंय काय हे सगळं. मग त्याची चर्चा होऊ दिली नाही, शेवटपर्यंत झाली नाही. त्यांना त्यांचं स्टेटमेंट जर मांडायचं होतं तेवढं मांडून ते निघून गेले. मी सुरुवातीला एक वाक्य बोललो होतो, त्यांनी स्वतःचा अजेंडा ठरवलाय, तेवढा अजेंडा सांगायचा आणि पळून जायचं. बस, तुम्ही काही करा, आम्ही नाही ऐकणार तुमचं, आम्हाला जे करायचं आहे तेच करणार. हे जे चालू आहे त्याच्यामध्ये जेव्हा अशा प्रकारे कायदेमंडळ वागतं, आता वक्फ बोर्डला लोक सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा सुप्रीम कोर्ट लक्ष घालतं. आज आपलं सुप्रीम कोर्ट न्यायपालिका आहे का? आजच तुमच्या नाशिकमध्ये एका राठी नावाच्या जजला घरी पाठवून दिलं ताबडतोब. ऑन बोर्ड ते बसले होते बरं न्यायालयात,
वरून निरोप आला, ताबडतोब जागेवरून उठा. भ्रष्ट न्यायव्यवस्था. माननीय चंद्रचूड साहेब, काय आम्हाला आशा वाटलेली, बापरे. आणि तुम्हाला साधं अगदी बाळभोत भाषेत सांगतो, काय आर्टिकल 10 आहे. कोणी पक्ष सोडला याचा राग नाही आहे. राजकारणात हे घडत जातं, घडू नये खरं तर, पण हे घडत जातं. पण वाईट आहे ते सगळं. 1992-93ला छगन भुजबळ आणि ते 20 आमदार गेले होते. त्याच्यानंतर माननीय राजीव गांधीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आयाराम गयाराम बहुत हो रहा है, इसको रोकना चाहिए. आणि म्हणून मी पण बिल दिलं आहे, अमेंडमेंट. माझं बिल लागत नाही बरं का. हां, प्रायव्हेट मेंबर बिल दिलं आहे मी हे आयाराम गयारामच्या विरोधात. पण आत्ता एक बिल लागलं UPD याच्यावरती, त्या ईडीचा कसा गैरवापर करतात त्याच्यावर पण मी प्रायव्हेट मेंबर बिल दिलं आहे. आता या संदर्भात तुम्ही जेव्हा कायदा करता, त्या कायद्यामधनं तुम्हाला लोकांना त्रास द्यायचा आहे की लोकांना न्याय द्यायचा आहे. मी फेवर करणं नाही शब्द वापरणार, न्यायाची प्रक्रिया आहे ती. कायदा करताना विचारत नाही तुम्ही कोणाला, आमच्या मनातील तो कायदा. मग न्यायमूर्ती चंद्रचूडांनी, तेव्हा राजीव गांधींनी 1995च्या दरम्यान एक कायदा आणला, अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर बंदी कायदा. काय आणला की बाबा रे, इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर बंदी होणार नाही, पक्षांतर होणार नाही. त्यांना असं वाटतं की ठीक आहे, किती 10 जातात, 5 जातात, 2/3 लोक जातील, असं कधी घडेल असं त्यांना वाटलं नाही. म्हणून त्यांनी लिहिलं 2/3 लोकांना जर पक्षांतर केलं त्यांनी तर त्याला मान्यता देता येईल. म्हणजे त्यांच्या पक्षांतराला मान्यता केव्हा देता येईल तर ते 2/3 लोकांनी बाहेर पडल्यानंतर कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला हवं. आर्टिकल 10 काढा आणि वाचा. ती कायदे इथे होती, कुठे गेले त्या महिला आमच्या ॲडव्होकेट आहेत ना त्या. मग जर 2/3 लोक, मुळात ती 2/3 अगोदर गेलेच नाहीत, 15-16 लोक गेले होते. मग 2/3 आकडा नंतर गाठला गेला, शिवसेनेतून जी माणसं फुटली ती. आता ती 2/3 जर गेले नाहीत, सगळं बाळबोध आहे ना, तुमच्या डोळ्याने दिसतंय ना, कुठे गेले, आशितासारखे फिरले ना. मग सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, आणखीन गोव्याला गेले. कोणाची राज्य आहेत तिथे, कुठल्या पक्षाची राज्य आहेत. लोकशाहीचं भवितव्य सर्वच पक्षांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. आमच्याकडनं फुटत असतील, अहो मी म्हणून सांगतो की ते लोकांना माहिती नसेल, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब किती मोठ्या दिलाचे होते. हे वाघेला ना तुमच्या गुजरातचे मुख्यमंत्री, हां, ते वाघेला साहेबांना भेटायला आले होते आणि म्हणाले मी तिथनं सोडतो आणि शिवसेना गुजरातमध्ये काढतो. थोडीशी कुणकुण लागल्यावर प्रमोद महाजन आणि मुंडे धावत, साहेब म्हटलं, हे साहेबांनी सांगितलं काय काळजी नको करू, हे असले धंदे मी नाही करत. वाघेलानं सांगितलं मी नाही करणार तुमच्याच. हे आम्ही करू शकलो असतो ना. गुजरातमध्ये मुख्यमंत्री आमच्याबरोबर आला होता बाजी, शिवसेनेने शाखा उघडली असती ना. जबाबदारीने दोघांनी वागलं पाहिजे, समंजसपणानं दोघांनी वागलं पाहिजे, कृतज्ञतेचा भाव दोघांकडे असला पाहिजे. ज्यांनी तुम्हाला जगवलं त्यांना विसरता. भारतीय जनता पार्टीचं एक कार्यालय नव्हतं महाराष्ट्रात. शिवसेनेमुळे गंगेवर प्रमोद महाजनांच्या सभेला किती लोक असायची सांगा बरं. व्याख्यानाला 1000-1500 लोक असायची व्याख्यानाला. त्याला लाखाची गर्दी कोणी दिली, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिली. आमच्या व्यासपीठावर प्रमोद महाजनांना आणून भाषण करायला दिलं. हा त्याग आहे, ही मोठी गोष्ट आहे, ह्याला मोठं मन लागतं. वाजपेयींचं एक वाक्य मला खूप भावतं, छोटे मन से आदमी बडा नहीं होता. जनता पार्टीत आता सगळी गँग छोटे मन की है, कोई बडा नहीं होगा. हे मी अतिशय जबाबदारीने बोलतोय. राजकारण म्हणून नाही, त्याची तुलना मी राजकारणातल्या प्रत्येक गोष्टीशी करतोय. का चंद्रचूडांनी न्याय नाही दिला? 2.5 वर्ष ते सरकार, बेकायदेशीर सरकार थांबलं. त्या चंद्रचूडांचा अभ्यासक कोण असेल ना, त्याला माझी विनंती आहे, सबंध त्या केसमधल्या चंद्रचूडांचे ताशेरे वाचा, जरूर वाचा. चंद्रचूडांचे ताशेरे त्याच्यावर कोश्यारींवर झाडलेले त्यांनी. ही हॅज गॉट नो राईट टू फॉर्म दी गव्हर्नमेंट. त्यांना अधिकार नाही तुम्हाला सरकार स्थापन करण्याचा किंवा शपथ देण्याचा. तरी शेवटी लिहिलं त्याला मुख्यमंत्री शपथ देणं योग्य. बाकी इतके ताशेरे झाडलेत ना, भयानक ताशेरे आहेत.
काल परवाकडे पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाबद्दल आनंद वाटला की देशात सुप्रीम कोर्ट जिवंत आहे. तेव्हा ती लोकशाही सांभाळणारी लोक आहेत बरं. मी त्याच्यावर सुद्धा माझी अमेंडमेंट दिली, प्रायव्हेट मेंबर बिल. ते पुढच्या ह्याच्या बिलाला लागेल कदाचित. सरकारनं एखादा कायदा पास केला, विधानसभेत पास झाला, विधान परिषदेत पास झाला, राज्यपालांकडे गेला मंजुरीला, हे ठेवून देतात. मला मनाला येईल तेव्हा देईन करून. हे सगळे हुजरे राज्यपाल, हुजरे सगळे. त्या आदरणीय महामहिम द्रौपदींच्या कडे मी दिला एक पत्र. आपल्याकडे महिला सुरक्षा कायदा पास झाला, राज्यात पास झाला, विधान परिषद पास झाला, राज्यपालांनी चुकून माकून का होईना स्वाक्षरी केली. बरोबर मॅडमकडे पडू नये कायदा. आजपर्यंत कायदा पास झाला नाही. लोकशाही. त्यावर काल सुप्रीम कोर्टाने न्याय दिला की यापुढं अशा पद्धतीनं राज्यपालांना कुठलाही कायदा प्रलंबित ठेवता येणार नाही. 3 महिन्याच्या आत तो कायदा मंजूर करा. आणि दरम्यान आणखीन सुप्रीम कोर्टाने शिवमोठा छान केलं. जेवढे कायदे मंजुरीसाठी आले होते त्या सगळ्यांना मान्यता देऊन टाकली. तिथं खरी लोकशाही वाचली. तिथं लोकशाही वाचली. चंद्रचूडांना नाही जमली. त्यांच्याकडे आरतीला गेले बरं का. गणपती आठवला पंतप्रधानांना एकदम. मी तेव्हाच कविता केली ती 4 वेळी. ही आरती नाही पेटली न्यायालाही चूड लागली. ही आरती नाही पेटली न्यायालाही चूड लागली. चंद्र थिजला आबाळी सत्तेचा झाला उशाळी. हे चंद्रचूडांबद्दल मी सभागृहात पण बोललो. वाईट वाटतं यांच्याबद्दल मनामध्ये वडिलांपासूनचा प्रचंड आदर. न्याय द्या ना. आम्ही कुठे फेवर मागतो तुमच्याकडनं. इस्पार या उस्पार तरी करा की नाही बरोबर आहे ते झालं ते बरोबर होतं. कुणाच्या हातात देता? विधानसभेच्या अध्यक्षांच्या हातात. तो पक्षाचा म्हणून बसतो. ते गेले दिवस. तो इलेक्ट्रोल बॉन्ड अरुण जेटली होते. मी एकदा त्यांच्याकडे अगोदर एकदा गेलो होतो जीएसटीच्या संदर्भात. म्हटलं जीएसटी आर यू गोइंग टू ब्रिंग जीएसटी ऑर नॉट. तुम्ही खरंच जीएसटी आणणारात का? मग जीएसटी आणणारात तर आता तुमचं सेंट्रल एक्साईज आमच्या सगळ्या ज्वेलरी शॉपला त्रास देत आहे. तुमच्या त्या बापणांना विचारा, माझं नाव घेऊन विचारा का त्रास देत आहे. आणि तेव्हा मी युतीत होतो. मी त्यांना म्हटलं हो ते ज्यांना त्रास देतात ते आपली म्हणजे आमच्यापेक्षा तुमच्या पक्षाची आहेत. हे सगळे भाजपचे आहेत ना ज्वेलरी. नाही आमच्यापेक्षा तुमच्या पक्षाची आहेत. जेटलीनं बोललो मी. व्हॉट टू डू, हू कॅन डू हेल्प, हू कॅन हेल्प मी, व्हॉट टू डू. जेटली, अरविंद उधर कोण कहेगा. हुकुमशाहीकडची वाटचाल. जेटलीना सांगावं लागतं उधर कोण कहेगा. जीएसटी आणणार होतो ना, मग का त्रास देत होता व्यापाऱ्यांना. तुम्हाला इतकी असंख्य उदाहरणं देत जाईन. मी धमाल आहेत त्यांची. काय म्हणाले ते करतात तशी. आता सुद्धा मिझरेबल फेल्युअर आहे या संबंध या न्यायपालिकेचं. आता मी राठीत उतरण दिलं, चंद्रचूडांचं दिलं. आणि आमचा मीडिया ते दिव्यच आहे. आता एकाच दुसरा लोकसत्तेसारखा किंवा म्हणतात किंवा काहीतरी अग्रेली लिहितो. महामहिमांच्या श्रीमुखात असा मत्रा लिहिला बरं लोकसत्त्याने. कौतुक केलं पाहिजे. नशीब त्यांच्यावर अजून कारवाई का नाही झाली. महामहिमांच्या श्रीमुखात असा अग्रलेख लिहिला त्यांनी राज्यपालांच्या संदर्भातला. त्या कोर्टाने जेव्हा सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्णय दिला तेव्हा ते असं म्हणाले. मग काय कायदेमंडळ झालं, न्यायपालिका झाली, मग दुसरे तुम्हाला किती लोकांना कल्पना आहे की या सगळ्या चॅनलचे मालक कोण आहेत. NDTVचा प्रणव रॉय आठवतो का? वन ऑफ द बेस्ट ॲनालिस्ट इन द कंट्री. देशातला सर्वोत्तम राजकीय ॲनालिस्ट होता प्रणव रॉय. त्याच्यावर धाड टाकली. तुमचा तो ईडीचा कायदा घेऊन कसा त्रास देतात. BBCच्या कार्यालयात घुसायचं, इकडे घुसायचं. म्हणजे देशाच्या ह्या ज्या महत्त्वपूर्ण संस्था आहेत. मग त्यातला तो आमचा निवडणूक आयुक्त, हा धव्य रे बापरे माझ्या. ते तर घरचे हुजरेच आहेत त्यांच्या.
जाहीरपणे बोलतो मी, का असे वागता तुम्ही? आम्हाला शिवसेनेला सांगतो ना, तुम्हालाही कल्पना नसेल, यांना जिल्हा प्रमुखांना मला माहिती असेल थोडीशी, आम्ही दिलं सदस्य नोंदणी दाखवली आम्ही, म्हणजे अशी नको पाहिजे, फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्यांनी फॉर्मॅट दिला, त्या फॉर्मॅटमध्ये दिली. मग आमची आणखी ॲक्टिव्ह मेंबर्स असं दाखवलं, त्याचे वेगळे 100 रुपयाचं फॉर्म भरून पाहिजे होते, ते केले, ते सगळं दिलं त्यांना. ते सगळं त्यांच्याकडे गेल्यानंतर लक्षात आलं की यांच्याकडे नंबर मोठा आहे शिवसेनेकडे, ओरिजिनल शिवसेनेकडे. त्याचा संदर्भ पण घेतला नाही, डायरेक्ट आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह देऊन टाकलं. कुणाच्या आदेशाने? आरती पेटली होती ना, तिकडच्या आदेशाने आलं ते. न्याय नाही देता आला चंद्रचूडांना. दुर्दैव आहे न्यायपालिकेचं. आठवून बघा इंदिरा गांधीजींना कोणी काढलं होतं. एका हायकोर्टाच्या, इलाहाबादच्या हायकोर्टानं त्यांचं पद रद्द केलं होतं. हायकोर्टनं, सुप्रीम कोर्टनं पण नाही बरं का इंदिरा गांधींचं पद. असे हायकोर्ट, खन्ना नावाचे होते न्यायाधीश त्यावेळेला. हे असे पाहिजेत, ज्युडिशियस नाही राहत ना. आणि हे काय, हे तर काय सगळंच गेलं. आता 2 मित्रांची आहेत सगळी चॅनल, आता जगभर 2 मित्रांना घेऊन जातात, मंत्र्यांना घेऊन जात नाही, हे लक्षात घ्या पहिलं. आता लंकेत गेले तेव्हा सुद्धा गेले होते, कोल किंवा रिन्युएबल एनर्जी, त्यासाठी त्यांचे मित्र जवळचे गेले होते. बॉन्ड आठवतो, जेवढ्या लोकांना कंत्राटं दिलेत ना, म्हणजे किती दूरदृष्टीने बरोबर चॅनलाइज करतात. कायद्याच्या चौकटीत बसून. आत्ता जर देशात सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष कोणता असेल तो भारतीय जनता पार्टी आहे. असे भ्रष्टाचार करतात की कळणार पण नाही तुम्हाला. इलेक्ट्रॉल बॉन्ड हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार होता. स्टेट बँक ऑफ इंडिया नावं द्यायला तयार नव्हती, सुप्रीम कोर्टाने दम दिला म्हणून द्यावं लागली. आणि त्या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून ज्यांनी दिली, म्हणजे मुंबईतला आता एक सांगतो, एक बोगदा आहे करणार आहेत ते, बोरिवली ते ठाणे, त्या बोगद्याचं काम ज्याला दिलं त्यांनी 1,500 कोटी रुपये इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये देऊन टाकले यांना. मग त्याला 15,000 कोटीचं काम देऊन टाकलं. हा भ्रष्टाचार नाही? तुम्ही 3G 2G स्कॅम हायपोथेटिकल होते सगळं. सभागृह चालू दिलं नव्हतं, विसरू नका सगळ्यांनी. जेव्हा 3G 2Gचा स्कॅम झाला तेव्हा सभागृह चालू नव्हतं, दिलं नाही भारतीय जनता पार्टीने. अख्खं एक सत्र, अख्खा महिना एकही अधिवेशनात चालू दिलं नाही. आता तेच येतात, हो चर्चा व्हायला पाहिजे ना, आणि त्यांचे काही समर्थक, अरविंद काहीतरी चर्चा व्हायला पाहिजे. अरे वा, तेव्हा नाही आठवलं का तुम्हाला? खोटे आरोप करताना ते सगळेजण आज सभागृहात आहेत. ए राजा, कनिमोजी, दयानिधी महाराज सगळे ज्या सध्या पुन्हा निवडून आले आहेत, सगळ्या केसेस बोगस होत्या. ईडीचा गैरवापर, CBIचा गैरवापर, इन्कम टॅक्सचा गैरवापर, न्यायपालिकेचा गैरवापर आणि तुमच्या निवडणूक आयुक्तांचा गैरवापर. एवढ्या जर मूलभूत संस्था जर एखादा माणूस करत असेल तर त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ते विभूती पूजा करू नका बरं. भक्ती ही चांगली आहे, ती धर्मावरची भक्ती, धर्मातली भक्ती कशासाठी असावी? आत्ममुक्तीसाठी करतो आपण, आत्म्याला शांती, आत्ममुक्त भाव म्हणून. ही जी भक्ती आहे ती भक्ती विभूती पूजा करते आणि ती भक्ती पुढं उद्ध्वंसाकडे घेऊन जाते आणि पुढं तुमच्याकडे अराजकाकडे घेऊन जाईल, हुकुमशाहीकडे घेऊन जाईल. तुमचा देश आता हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करतोय. पण तरी मला विश्वास आहे, का कुणास ठाऊक, माझं अंतर्मन मला सांगत राहतं काही चिंता नको करू, खूप काही गोष्टी आहेत, अजूनही होतील. पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं आणखीन एक वाक्य मला आठवतं, आत्ता आज परवाकडे पुन्हा फिरते ती एक व्हिडिओ क्लिप माननीय पंतप्रधानांची. इस देश में रेवड़ी बेचे जा रही है, रेवड़ी देकर वोट लेना चाहते लोग. आणि तुम्ही काय करताय? तुम्ही तेच करता. तुम्ही गेली तर रेवडी, बाकीच्यांनी केली तर रेवडी, आणि तुम्ही केली तर कावडी. घेऊन जाता का कावडी लोकांच्या? 1,500 रुपये दिलेत तुम्ही. आज या महाराष्ट्राची 7,000 कोटी रुपयाचं कर्ज झालं. फसवणूक नाही. ज्या महिलांना दिलं त्यांचं बंद केलं. आता शोधले कोणाकडे गाडी आहे, घोडा आहे, काय आहे ते शोधून शोधून काढून डिलीट करतायत. आमच्या महिलासुद्धा एवढ्या भोळ्या झाल्या.
म्हणून बाबासाहेबांचं एक वाक्य सुंदर आहे, एक वेळ संघर्ष केला नाही तरी चालेल, एक वेळ संघर्ष केला नाही तरी चालेल, पण विकले जाऊ नका. तुम्ही ज्या दिवशी विकले जाल त्या दिवशी लोकशाही संपलेली असेल. आणि म्हणून मला देशातल्या जनतेवर आजही देशातल्या जनतेबद्दलचा विश्वास आहे की देशातली जनता एवढी खोडी राहिली नाही. तिला माहिती आहे की आपण अशा पद्धतीने जर वागलो तर निश्चितपणे याच्यामध्ये जी लोकशाहीला धोका निर्माण होतोय तो वाचवेल कोण? तर तुम्ही आम्ही सुज्ञ नागरिक, जबाबदार नागरिक, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं की हे संविधान ज्या लोकांच्या हातात जाईल ते प्रामाणिक असतील, तर आपण सुद्धा प्रामाणिक असू. तर माझी एवढीच विनंती राहील की तुम्ही ह्या सगळ्याचा विचार करताना एवढा प्रश्न मनाला विचारा, मला समजलं बरं का अरविंदजी, आता मी 10 जणांना सांगेन. खोट्या गोष्टी फेसबुकवर चालतात. आज जागतिक पातळीवर काय झालं कल्पना आहे? शेवटचं सांगतो आणि सांगतो. AI इंटेलिजन्स, इलॉन मस्क, आणि मी त्या एक्सटर्नल अफेअर्स कमिटीवर आहे. इतकं वाईट वाटतं की चीनमध्ये घुसलेत आणि त्यांचा एक सभासद उभा राहतो सभागृहात, आम्ही कोणी नसताना उभा राहतो, चीन में किती 1 इंच भी जगह, इतकं खोटं बोलता. गाव वसवलं ना त्यांनी अरुणाचल जवळ. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, पाक व्याप्त काश्मीर आम्ही परत घेतलं. रोज तिथे जे जवान मरत आहेत, पोलीस मरत आहेत, त्याच्यामध्ये मुसलमान पण आहेत बरं का. नुसते हिंदू जवान नाही मरत आहेत, मुसलमान जवान पण मरतोय. या देशाच्या स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला त्याच्यामध्ये जनसंघ नव्हता, हे पहिलं लक्षात ठेवा. कधीच नव्हता. तो तर इंग्रजांच्या बाजूने उभा राहिला होता जनसंघ. हेडगेवारांच्या अगोदर त्यावेळेची जे बनते होते श्यामाप्रसाद मुखर्जी, ते तर मुस्लिम लीग बरोबर त्यांनी अलायन्स केलं होतं आणि ते कलकत्त्यातून निवडून आले होते आणि त्या कलकत्त्याच्या सरकारमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्री होते. हे देशाच्या स्वातंत्र्य लढले नाहीत बरं का. हे पण तुम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे. त्या मित्रांना, विश्वगुरू तो तुमचा मित्र, त्याच्या निवडणुकीसाठी तुम्ही घेतला होता मागच्या वेळेला बायडेनने पाडल्यापूर्वी. अरे ट्रम्प आला पाहिजे निवडून. त्या ट्रम्पने टॅरिफ लावले 52%. रेसिप्रोकल टॅरिफ कळतो का आपल्याला? रेसिप्रोकल साधं कळतं, मी 10 लावले पण तू 10 लावले असं नाही आहे. टोटल किती आहे? टोटल अमेरिकेकडनं आपण 100 घेतो आणि अमेरिकेकडनं त्या आपल्याकडे 152 आपण देत असू, त्यांच्याकडनं त्यांना देत असू, आणि त्यांच्याकडनं 100 येत असेल तर ते म्हणतात 52चा डिफरन्स झाला, आम्ही 52 रेसिप्रोकल लावू. युरोपियन कंट्रीजने आवाज दिला. कोलंबियाच्या पंतप्रधान महिला आहेत, तिने आवाज दिला, याद राखा तुमचा तो आयफोन बिफोन घेणं बंद करू आम्ही. आमचा आवाज आला नाही आला. हे देशाच्या बाहेर सुरू आहे, देशाच्या आत मणिपूरची घटना आहे. आज तगायत राज्य शांत नाही झालं बरं का. कधी लावलीत तुम्ही राष्ट्रपती राजवट? जेव्हा तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तुमचेच लोक उभे राहिले. मी मणिपूरचं कोणाचं ऐकून बोलत नाही, मणिपूरला जाऊन राहिलो. 5-6 दिवस मणिपुरात होतो. मी फिरलो आणि तिथे जो काय चाललं होतं, पोलीस स्टेशनमधल्या सगळ्या बंदुका घेऊन पळून गेले. त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आमच्या महिलेची जी उपमर्द हा शब्द एकदम साजूक तुपातला वाटेल, इतका घाणेरडा व्यभिचार आमच्या महिलेबरोबर केला. हिंदुस्थानच्या संस्कृतीला काळीमा फासला. एक तेजपुंज वाक्य देशाच्या पंतप्रधानांकडून ऐकायचं होतं आम्हाला, शेवटपर्यंत नाही बोलले. आज तगायत मणिपूरबद्दल बोलत नाही. तरी लोकशाही, तिथंही राजकारण, ते दुसऱ्या पक्षाचं सरकार तिथं असतं राज्यात, त्यांनी केव्हाच लावून टाकली असती राष्ट्रपती राजवट. हे मी सभागृहात पण बोललो. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, लोकशाही कोणी जिवंत ठेवणार नाही. या देशातील लोकशाही धोक्यात जरी असली तर ती लोकशाही या देशातील जगवतील ती तुमच्यासारखी जनता जगवेल. ती जनताच त्या लोकशाहीला जगवेल, सामर्थ्य देईल, ताकद देईल, असा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.